नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून या ठिकाणी करंट अफेअर्स मराठी टीमकडून सर्वांना या ठिकाणी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये समुद्र शक्ती 2025 हा द्विपक्षीय सराव आयोजित करण्यात आलेला आहे किंवा केला जात आहे? बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि इंडोनेशिया या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी समुद्र शक्ती 2025 हा या ठिकाणी सराव आयोजित करण्यात येत आहे. सहभागी देश कोण कोण आहेत? भारत आणि इंडोनेशिया. कोणत्या ठिकाणी हे आयोजित केला जात आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शांता रंगास्वामी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शांता रंगास्वामी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारतीय क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. सोबत लक्षात ठेवायचं आहे, सचिवपदी व्यंकट सुंदरम यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी व्यंकट सुंदरम असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? सुरुवातीचाच प्रश्न हा नियुक्ती संदर्भात आहे. तर नवनवीन झालेले जे काही नियुक्त्या आहेत, अपॉइंटमेंट्स आहेत, त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया. पहा, लिहून घ्या. NSCचे नवीन अध्यक्ष बनलेत इंजेती श्रीनिवास. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक बनलेत प्रदीप कुमार प्रजापती. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याचे महासंचालक बनलेत प्रवीर रंजन. इंडो तिबेटी सीमा पोलिसाचे महासंचालक बनलेत प्रवीण कुमार. भारताचे अटॉर्नी जनरल बनलेत R वेंकटरमणी. टाटा मोटर्सचे MD आणि CEO बनलेत शैलेश चंद्र. भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे 13वे संचालक बनलेत कनददास. BCCIचे नवीन अध्यक्ष बनलेत मिथुन मनहास. राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे महासंचालक बनलेत वीरेंद्र वत्स. आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत अँड्रू पार्सन्स. आणि भारतीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष बनलेत शांता रंगास्वामी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारतातील पहिल्या DNA आधारित जनगणनेनुसार आपल्या भारतामध्ये एकूण किती हत्ती आहेत? हत्तींची संख्या किती आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जवळपास या ठिकाणी 22,446 एवढे एलिफंट्स आहेत, हत्ती आहेत. कशानुसार? भारतातील पहिल्या DNA आधारित जनगणनेनुसार. हे जे काही DNA आधारित जनगणने करण्यात येत असते ती शक्यतो या ठिकाणी आजपर्यंत वाघांच्या बाबतीमध्ये करण्यात येत होती, ती आता हत्तींच्या बाबतीमध्ये सुद्धा करण्यात आली आहे. 3, 4, 5 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. भारतामध्ये एकूण 22,446 हत्ती आहेत. DNA मार्क रिकॅप्चर मेथड वाघांच्या जनगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदाच DNA आधारित हत्तींची जनगणना करण्यात आली. सर्वेक्षणामध्ये हत्तींची लोकसंख्या 4 प्रदेशांमध्ये विभागली गेली आहे. पश्चिम घाट, मध्य भारत, पूर्व घाट, शिवालिक टेकड्या आणि गंगेचे मैदान, तसेच ईशान्य टेकड्या आणि ब्रह्मपुत्र पूर मैदान. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं सर्वात जास्त हत्तींची संख्या कोणत्या ठिकाणी आहे, तर पश्चिम घाटामध्ये जवळपास 11,934 हत्ती. आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वात जास्त हत्तींची संख्या कोणत्या राज्याच्या अंतर्गत आहे, तर कर्नाटकमध्ये 6,013 हत्ती आहेत. किती? 6,013. कर्नाटक 1 नंबरला आहे, तर 2 नंबरला आसाम आहे, 4,159 हत्ती. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, 100% परीक्षेला विचारला जाणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या राज्याने 30व्या क्रमांकाची वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मणिपूरने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 30व्या क्रमांकाची जी काही वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा होती त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात, तर झालेल्या जे काही नवनवीन क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. मी बऱ्याच वेळेला सांगतो, तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत परत मी जेवढ्या वेळेस परत म्हणतं तेवढ्या वेळेस परत
परत जेवढ्या वेळेस तुम्ही रिव्हिजन मारता तेवढ्या वेळेस या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. लिहून घ्या. 2025चा पुरुष हॉकी आशिया कप आपल्या प्यारा भारताने जिंकला. महिला आशिया हॉकी विश्वचषक चीनने जिंकलं. फाईड महिला ग्रँड स्विस 2025ची स्पर्धा वैशाली रमेश बाबू यांनी जिंकली. बॅलन डिओर 2025 मध्ये पुरुषांचं विजेतेपद जिंकलं उस्माने डेम्बले यांनी, तर महिलांचं जिंकलं आहे बॅलन डिओर पुरस्कार एताना बोनमाटी यांनी. महिलांचा जो काही अंध फुटबॉल विश्वचषक झाला त्याचं विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलं. आर्चरी प्रीमियर लीगचं विजेतेपद राजपुताना रॉयल्सने जिंकलं. तर 30वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे मणिपूरने. पुढचा प्रश्न क्रमांक 4. 2025च्या शाश्वत व्यापार निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 23वा क्रमांक आहे. सस्टेनेबल या ठिकाणी काय म्हणता येईल, ट्रेड इंडेक्स असं म्हटलं तरी काय हरकत नाही. क्लिअर. तर 23वा क्रमांक आहे शाश्वत व्यापार निर्देशांकमध्ये. याच निर्देशांकमध्ये 1 नंबरला आहे UK, 2 नंबरला आहे न्यूझीलंड, 3 नंबरला आहे ऑस्ट्रेलिया, 4 नंबरला आहे सिंगापूर, तर 5 नंबरला आहे साऊथ कोरिया. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न आहे निर्देशांक बद्दल, इंडेक्स बद्दल. तर बाकीचे काय नवनवीन इंडेक्स या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा चर्चा करूया. डिजिटलायझेशन मध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स मध्ये 3रा. हेनली पासपोर्ट निर्देशांक मध्ये 85. जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग मध्ये 41. जागतिक शांतता निर्देशांक मध्ये 115. मानव विकास निर्देशांक मध्ये 130. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग मध्ये 63वा. जागतिक नवोन्मेष निर्देशांक मध्ये 38वा. ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट मध्ये 38वा. जागतिक भूक निर्देशांक मध्ये 102. तर शाश्वत व्यापार निर्देशांक मध्ये 23वा. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी पोलीस स्मृती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? विद्यार्थी मित्रांनो, 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी. 21 ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी आपण पोलीस स्मृती दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. हा दिवस 1959 मध्ये लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथे चीनी सैन्यासोबतच्या चकमकीमध्ये शहीद झालेल्या 10 पोलीस जवानांच्या बलिदानाचे स्मरण करतो. या 10 जवानांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आणि वर्षभरामध्ये शहीद झालेल्या सर्व पोलीस जवानांना आदरांजली वाहण्यासाठी 1962 पासून दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. तर 21 ऑक्टोबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025 या काळामध्ये आपण राष्ट्रीय पोषण महिना आयोजित करण्यात आला होता किंवा तो सेलिब्रेट करण्यात आला होता. तर या वर्षीचा 2025चा आपण कितवा राष्ट्रीय पोषण महिना या ठिकाणी आयोजित केला होता? तर पर्याय क्रमांक सी 8व्या क्रमांकाचा. सुरुवात याला झाली होती धार मध्य प्रदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. थीम आहे यावर्षीची स्वस्थ नारी सशक्त परिवार. आणि हे जे काही राष्ट्रीय पोषण महिना आहे हा साजरा करण्याचा मागचा उद्देश काय आहे तर महिलांचं आरोग्य आणि पोषण हे मजबूत कुटुंब आणि विकसित भारताचा पाया यावरती आधारित आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण हे साजरा केलेला आहे, करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्य सरकारने 5 लाख रोजगार निर्माण करण्यासाठी $500 अब्ज बांबू उद्योग धोरण सुरू केलेलं आहे, बांबू पॉलिसी सुरू केलेली आहे?
7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. 50,000 कोटी गुंतवणुकीचा उद्योग निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 हे लॉन्च करण्यात आलं आहे. या धोरणाचं उद्दिष्ट 15 समर्पित बांबू क्लस्टर्सच्या विकासाद्वारे आणि शेतकऱ्यांसाठी शाश्वत पीक म्हणून बांबूला प्रोत्साहन देऊन बांबू आधारित उद्योगांमध्ये महाराष्ट्राला अग्रणी म्हणून स्थापित करणे या उद्देशाने या ठिकाणी बांबू उद्योग धोरण या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत. महाराष्ट्र आपलं राज्य, आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा. 2025चा वन्यजीव छायाचित्रकार पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे, लिहून घ्या. पर्याय क्रमांक ए, विम व्हॅन डेन हिवर. काय? विम व्हॅन डेन हिवर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2025च्या वन्यजीव छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2025चा यांना देण्यात आला. 2024चा कोणाला देण्यात आला? शेन ग्रॉस यांना. आणि 2023चा कोणाला देण्यात आला? लॉरेंट बॅलेस्ता यांना देण्यात आलेला आहे. मग हा जो काही 2025चा आहे वन्यजीव छायाचित्रकार पुरस्कार हा कशासाठी देण्यात आला आहे? तर लक्षात घ्या, या फोटोसाठी देण्यात आला. 2 पॉइंट लिहून घ्या. दक्षिण आफ्रिकेतील विम व्हॅन डेन हिवरने एका सोडून दिलेल्या हिऱ्यांच्या खाणकामाच्या शहरामध्ये फिरणाऱ्या या दुर्मिळ तपकिरी तरसाला पकडण्याच्या आशेने 10 वर्ष घालवली. निशाचर प्राण्याच्या त्याच्या भयानक छायाचित्रामुळे त्याला 2025चा वन्यजीव छायाचित्रकार पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा. अर्जेंटिना स्थिर करण्यासाठी कोणत्या देशाने 20 अब्ज डॉलरची मदत जाहीर केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 2 पॉइंट लिहून घ्या. अर्जेंटिनाच्या चलन संकटाला कमी करण्यासाठी अमेरिकेने 20 अब्ज डॉलर्सची योजना आणली आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या मध्यावधी निवडणुकीपूर्वी चलन संकट कमी करण्यासाठी हे या ठिकाणी मदत जाहीर करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10वा चर्चेमध्ये आहे. अलीकडेच चर्चेमध्ये असलेली ही जी काही दुरंद लाईन आहे, दुरंद रेषा आहे, ती कोणत्या 2 देशादरम्यान आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशाच्या अंतर्गत असलेली ही दुरंद रेषा आहे. एकूण या दुरंद रेषेची लांबी किती आहे? तर 2670 म्हणजे 2670 किलोमीटर लांबीच्या सीमा आहेत. आखली गेली 1893 मध्ये. किती? 1893 मध्ये ही लाईन टाकण्यात आली होती. ब्रिटिश सर मॉर्टिमर दुरंद आणि अफगाणिस्तानचे अमीर अब्दुर रहमान खान यांनी ही रेषा स्थापन केलेली होती. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. सप्टेंबर 2025 साठी कोणत्या खेळाडूंना ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए फॉर अभिषेक शर्मा यांना पुरुषांच्या या ठिकाणी ICC प्लेअर ऑफ द मंथ कॅटेगरीमध्ये निवडण्यात आलं. तर पर्याय क्रमांक बी, स्मृती मंधाना यांना ICC प्लेअर ऑफ द मंथ महिलांच्या कॅटेगरीमध्ये निवडण्यात आलेला आहे फॉर द मंथ ऑफ सप्टेंबर 2025. ठीक आहे. शेवटचा प्रश्न. NHAI कोणत्या वर्षापर्यंत महामार्ग बांधकामासाठी सर्व महानगरपालिकेच्या कचऱ्याचा पुनर्वापर करणार आहे, रियूज करणार आहे? पर्याय क्रमांक ए, 2027 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल. कचऱ्याचे रस्ते बांधणीसाठी साधन संपत्तीमध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे. NHAI आधीच अहमदाबाद, पुणे आणि मुंबई, दिल्ली या महामार्गासारख्या प्रकल्पामध्ये सुमारे 80 लाख टन महानगरपालिका कचरा वापरत आहे. 2027चं हे लक्ष्य असणार आहे. या वर्षाच्या आत देशामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व महानगरपालिकेच्या कचऱ्याचा वापर रस्ते बांधकामासाठी करण्याचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, एम आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. प्रतिष्ठित केंटन R मिलर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? वंदना शिव, सोनाली घोष, सुनीता नारायण की मेधा पाटकर? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.